आपण शेवटच्या लेक्चरमध्ये अपोमिक्सिस त्यानंतर पार्थिनोकार्पी आणि ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी बद्दल स्टडी केलं. अपोमिक्सिस काय होतं? अपोमिक्सिस इज द फॉर्मेशन ऑफ अ एम्ब्रियो विदाउट द फर्टिलायझेशन अँड विदाउट द मियोसिस. बरोबर आहे? एम्ब्रियोचं फॉर्मेशन होणं, गॅमेटचं फॉर्मेशन न होता, आणि गॅमेटचं फॉर्मेशन सोबत आपण सांगितलं गॅमेटचं फॉर्मेशन न होता आणि मियोसिस न होता, कारण गॅमेट्स आपल्याला माहिती आहे प्रोड्यूस केले जातात बाय द प्रोसेस ऑफ मियोटिक सेल डिव्हिजन. तर त्याला आपण अपोमिक्सिस म्हणतो. अपोमिक्सिस मध्ये आपण बरेचसे टाइप सांगितले होते अपोमिक्सिसचे. बरोबर आहे? वेगवेगळ्या टाइपच्या स्ट्रक्चर पासून जे एम्ब्रियोचं फॉर्मेशन होतं त्या एम्ब्रियोच्या फॉर्मेशनच्या डिफरंट टाइप्स आपण अपोमिक्सिस मध्ये स्टडी करतात. त्यानंतर ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी एक पर्टिक्युलर अपोमिक्सिसचा टाइप आपण जो सांगितला होता, त्याच्यामध्ये प्लांटच्या ओव्हल मधल्या वेगवेगळ्या पार्ट पासून काय केलं जातं, एम्ब्रियोचं फॉर्मेशन केलं जातं. बरोबर आहे? त्याला आपण ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी म्हणलो होतो. त्यानंतर पार्थिनोजेनेसिस आणि पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी आपण एक टर्म प्लांट्स मध्ये सांगितली होती बघा, जिथे काय केलं जातंय, एका सिंगल गॅमेट पासून सिंगल गॅमेट जो आहे त्या सिंगल गॅमेट पासून काय केलं जातंय, सीडचं किंवा एम्ब्रियोचं प्रोडक्शन करणं, फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट द फर्टिलायझेशन न होता फ्रूटचं फॉर्मेशन होणं, त्याला आपण म्हणतो पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी मध्ये पार्थिनोकार्पिक प्रोसेस न प्रोड्यूस केलेल्या फ्रुट्स मध्ये जनरली आपल्याला सीड्स पाहायला मिळत नाही. बरोबर? त्याला आपण सीडलेस फ्रूट म्हणतो. आलं लक्षात? त्या पार्थिनोकार्पी मध्ये सीडलेस फ्रूट प्रोडक्शन करण्याचं, जसं सीडलेस फ्रूट मध्ये बऱ्याचशा टाइपचे सीडलेस फ्रुट्स आता आपल्याला मार्केट मध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये सीडलेस लेमन असतात. बरोबर आहे? सीडलेस लेमन म्हणजे लिंबामध्ये बिया नसलेले लिंबू आपल्याला आता पाहायला मिळाले. त्यानंतर नॅचरली जी पार्थिनोकार्पीची प्रोसेस आहे, ती पार्थिनोकार्पीची प्रोसेस आपल्याला पायनॅपल मध्ये, त्यानंतर पायनॅपल सोबत बनाना मध्ये, ग्रेप्स मध्ये, अशा बऱ्याचशा टाइपच्या फ्रुट्स मध्ये आपल्याला हे नॅचरली पार्थिनोकार्पीची प्रोसेस पाहायला मिळते. तिथं फर्टिलायझेशन न होता फ्रूटचं फॉर्मेशन होते. काय होत असतं ऍक्च्युअली, हे जे प्लांट्स आहेत, या प्लांट्स मध्ये एम्ब्रियो सॅकचा जो प्लासेंटल टिश्यू आहे, त्या प्लासेंटल टिश्यूद्वारे इंडॉल ऍसिटिक ऍसिड IAA नावाचा एक ऑक्सिन हार्मोन्स काय केलं जाते, एक्सेसिव्ह अमाउंट मध्ये सिक्रीट केला जाते. ज्या पर्टिक्युलर सिक्रीशन मुळे त्या पर्टिक्युलर एम्ब्रियो सॅक पासून डायरेक्टली काय होते, सीडचं फॉर्मेशन न होता तिथून त्या ओव्हरीचं डायरेक्टली कन्वर्ट होते फ्रुट्स मध्ये. तर फ्रूट फॉर्मेशन विदाउट द फर्टिलायझेशन इज कॉमनली टर्म्ड ॲज अ पार्थिनोकार्पी. या चॅप्टर मध्ये आता आपला एक शेवटचा खूप छोटासा पॉइंट राहिलाय, 15-20 मिनिटं, 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण तो वाइंड अप करणार आहे आणि त्या पहिला चॅप्टर आपला इथं फिनिश करणार आहे. आलं लक्षात? तर पहा, शेवटचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा ज्याला आपण म्हणतो पॉली एम्ब्रियोनी. पॉली एम्ब्रियोनी काय? पॉली मीन्स मेनी and embryony is nothing but a embryo formation. Many embryo formation. काय होणार आहे, जनरली आपण पाहतो एक सिंगल सीड जर आपण पाहिले तर एका सिंगल सीड मध्ये स्ट्रक्चर आपण सांगतो a seed comprised or a single seed consisting of a 3 different parts. कोणते 3 डिफरंट पार्ट्स असतात सीड मध्ये? एक आपण सांगतो सीड वर प्रेझेंट असलेला सीड कोट, त्यानंतर सीड कोट सोबत आपण सांगतो त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले कॉटिलिडॉन, आयदर 1 or 2. मोनोकॉट प्लांट असेल तर एक कॉटिलिडॉन आणि डायकॉट असेल तर 2 कॉटिलिडॉन. असे एक किंवा 2 कॉटिलिडॉन आणि कॉटिलिडॉन सोबत आणखी एक स्ट्रक्चर त्या पर्टिक्युलर सीड मध्ये प्रेझेंट असते, अ सिंगल एम्ब्रियो. नॅचरली किंवा जनरली आपण पाहतो एका पर्टिक्युलर सीड मध्ये एकाच एम्ब्रियोचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. पण पॉली एम्ब्रियोनी मध्ये, या पर्टिक्युलर एक्सेप्शनल केस मध्ये, we will observe a more than one embryo or many embryo in a single seed. Many embryo or multiple embryo in single seed. This condition is nothing but a polyembryony. याच पर्टिक्युलर कंडिशनला आपण काय म्हणतो? पॉलीएम्ब्रियोनी म्हणतो.
ही जी पॉलीएम्ब्रियोनीची प्रोसेस आहे, the process of polyembryony were first time discovered by Leeuwenhoek. लेव्हनहुक नावाचा सायंटिस्ट आहे. या लेव्हनहुक नावाच्या सायंटिस्टनं सिट्रस प्लांट्स मध्ये, बरोबर आहे, प्लांट्स विच आर बिलोंगिंग टू द सिट्रस जीनस, बरोबर आहे. सिट्रस आपल्याला माहिती आहे लेमन टाइपचे जे फ्रुट्स आहेत, जे रिच सोर्सेस असतात व्हिटॅमिन सी चे, या सिट्रस प्लांट्स मध्ये या लेव्हनहुक नावाच्या सायंटिस्टनं ही पर्टिक्युलर प्रोसेस काय केलेली आहे, डिस्कवर केलेली आहे. तर सिट्रस प्लांट्स मध्ये कॉमनली एका सिंगल सीड मध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त एम्ब्रियो पाहायला मिळतात. फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इन अ सिंगल सीड. मग आता एका सीड मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियोचं फॉर्मेशन जर होत असेल तर हे एम्ब्रियो फॉर्मेशन कशापासून होतात, बरोबर आहे. व्हाट आर द बेसिक टिश्यू, बरोबर, which are the tissue from which this embryo is formed. जनरली आपल्याला माहिती आहे एम्ब्रियोचं फॉर्मेशन जे आहे, तुम्हाला सगळी फर्टिलायझेशनची प्रोसेस वगैरे आपण डिटेल मध्ये स्टडी केलेली आहे. जो कोणता इम्पॉर्टंट पार्ट या चॅप्टर मधला होता तो आपण खूप डिटेल मध्ये स्टडी केलेला आहे. या जस्ट एक तुम्हाला अप्लाइड टाइपच्या कन्सेप्ट तुमच्या चॅप्टर मध्ये दिलेला आहे. पार्थिनोजेनेसिस, पार्थिनोकार्पी, त्याच्यानंतर अपोमिक्सिस, सीड डॉर्मन्सी, या अप्लाइड टाइपच्या टर्म्स आहे. थोडंसं अप्लाइड नॉलेज त्या पर्टिक्युलर चॅप्टरशी रिलेटेड असेल. तर आपण पाहतो एम्ब्रियो फॉर्मेशन. एम्ब्रियो फॉर्मेशन कशापासून एम्ब्रियोचं फॉर्मेशन करतो. एम्ब्रियो इज फॉर्मड फ्रॉम अ झायगोट. कशापासून एम्ब्रियो तयार होते रे, झायगोट पासून. झायगोट कशापासून तयार होते, दोन पर्टिक्युलर गॅमेटच्या फ्युजन पासून. आपण एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्या पर्टिक्युलर एम्ब्रियो सॅक मध्ये आपल्याला माहिती आहे बेसला प्रोटेक्ट असलेली जी एक सेल आहे, त्या साइडला ज्या दोन स्मॉल साइजच्या सिनर्जिक सेल्स होत्या, या एक सेल सोबत ज्यावेळेस मेल गॅमेट येऊन फ्यूज होते त्यावेळेस तिथं झायगोटचं फॉर्मेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि झायगोट फॉर्म झाल्यानंतर त्याच पर्टिक्युलर झायगोट मध्ये पुढे रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन करून एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये आपण रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन मध्ये दोन टाइपच्या ज्या सेल सांगितल्या होत्या, सस्पेन्सर इनिशियल सेल आणि टर्मिनल इनिशियल सेल, या दोन सेलच्या स्ट्रक्चर पासून झायगोटचं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन होईल, टू सेल स्ट्रक्चर तयार होईल आणि त्या टू सेल स्ट्रक्चर पासून पुढे दोन वेगवेगळ्या टाइपचे स्ट्रक्चर्स तिथे काय होत जातात, डेव्हलप होत जातात. जसं सस्पेन्सर आणि जो आपण ऍक्च्युअल एम्ब्रियो कन्सिडर करतो त्या एम्ब्रियोचं फॉर्मेशन. तर झायगोट पासून नॅचरली आपल्याला माहिती आहे एम्ब्रियोचं फॉर्मेशन होते. पण एखाद्या सीड मध्ये, बरोबर आहे, एखादी जी सीड्स आहे किंवा एखादी एक्सेप्शनल जी सीड आहे, ज्या सीड मध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त एम्ब्रियो पाहायला मिळतात, त्या सीड मध्ये आयदर या झायगोटचं क्लीवेज होऊन किंवा झायगोट व्यतिरिक्त बाकीचे जे काही पार्ट्स त्या पर्टिक्युलर ओव्हल मध्ये प्रेझेंट आहेत, बरोबर आहे, जसं इंटुगमेंट असेल, सिनर्जिक सेल्स असतात, पोलार न्यूक्लियाय असेल, अँटीपोडल सेल्स असतात, हे जे बाकीचे पार्ट्स आहेत, न्यूसेलस असेल, बरोबर आहे, एंडोस्पर्म असेल, ज्याच्यापासून न्यूसेलस पासून जो डेव्हलप झालेला पर्टिक्युलर टिश्यू आहे, न्यूट्रिटिव्ह टिश्यू, तो एंडोस्पर्म असेल. या बाकीच्या पार्ट पासून जर एम्ब्रियोचं फॉर्मेशन होत असेल तर एक तर एम्ब्रियो त्या सीड मधल्या या झायगोट पासून तयार होईल, पण त्याच्या सोबत आणखी ऍडव्हान्टेजियस एम्ब्रियो तयार होतात, बरोबर आहे. ऍडव्हान्टेजेस आपण टॅबलेट सिस्टम आणि ऍडव्हान्टेजेस रूट सिस्टम सांगतो. एकाच पर्टिक्युलर रॅडिकलचं डिजनरेशन होऊन त्या रॅडिकलच्या पोझिशनवरून एकापेक्षा जास्त रूट्स डेव्हलप होतात. तसं इथं एकाच पर्टिक्युलर सीड मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियोचं आपल्याला फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळेल. फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इन अ सिंगल सीड इज टर्म्ड ॲज अ पॉलीएम्ब्रियोनिक. आणि ही पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन लिव्हेनहुक नावाचा जो सायंटिस्ट आहे, लिव्हेनहुक, ज्याला आपण फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी सुद्धा कन्सिडर करतो, अँटॉन व्हॅन लिव्हेनहुक, या अँटॉन व्हॅन लिव्हेनहुकनं मायक्रोस्कोप फर्स्ट टाइम डिस्कवर केले. आणि मायक्रोस्कोप डिस्कवर करून त्यांना मग जे मायक्रो ऑब्जेक्ट्स आहेत, बरोबर आहे, विचार स्मॉलर दॅन दी 100 मायक्रोमीटर, 100 मायक्रोमीटर पेक्षा स्मॉल असणारे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व करायला सुरुवात केली. तर त्या सायंटिस्टने ही पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन प्लांट्स मध्ये डिस्कवर केली. आणि प्लांट्स मध्ये जे सिट्रस प्लांट्स आहेत, या सिट्रस प्लांट्स मध्ये ही कंडिशन त्यांना फर्स्ट टाइम 18th सेंचुरी मध्ये काय केली,
डिस्कवर केलेली आहे. लक्षात मायक्रोस्कोपच्या डिस्कवरी करणारा हा अँटॉन वॉन लेव्हनहॉक त्या सायंटिस्टने ही पॉली एम्ब्रियोनिक कंडिशन डिस्कवर केलेली. आता पॉली एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये एम्ब्रियोचं फॉर्मेशन कशापासून होऊ शकते? एक तरफा कंडिशन सांगितलेली आहे that is the embryo might be formed from a cleavage of zygote. झायगोटचं क्लीवेज झालं. झायगोटचं क्लीवेज होणं म्हणजे काय होणार आहे? झायगोट दोन पर्टिक्युलर पार्ट मध्ये ब्रेक होणं. पण जसा झायगोट ज्यावेळेस त्याचं फर्स्ट त्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होते, फर्स्ट मायटोसिस झाल्यानंतर फर्स्ट मायटोसिस मुळे झायगोटचं टू सेल स्ट्रक्चर मध्ये कन्वर्जन झालं. आता या दोन सेल जर एकमेकांपासून क्लीव झाल्या, बरोबर आहे, दोन ज्या झायगोट मधल्या सेल्स होत्या दोन्ही सेल जर एकमेकांपासून क्लीव झाल्या, कट जर आपण केल्या, त्या कट केल्यानंतर दोन्ही सेल पासून दोन सेपरेट एम्ब्रियो जर तयार होत असतात, if these two cell form a two separate embryo, then the more than one embryo will be observed in a single seed. बरोबर आहे, एकाच सीड मध्ये त्यानंतर आपल्याला एकापेक्षा जास्त एम्ब्रियो पाहायला मिळू शकतात. त्याच पर्टिक्युलर कंडिशनला आपण पॉली एम्ब्रियोनी म्हणतो. जसं ह्यूमन बीइंग्स मध्ये तुम्ही ह्यूमन रिप्रोडक्शन मध्ये कंडिशन स्टडी केली असेल किंवा तो पार्ट स्टडी केला असेल, क्लोनचं ट्विन्सचं फॉर्मेशन आपण करतो. ट्विन्स कशा होतात रे? जुळे असतात, बरोबर आहे, जुळे जे आहेत जुळ्यांना आपण ट्विन्स म्हणतो. जसं इकडे ट्विन्स झायगोटच्या क्लीवेजमुळे किंवा एम्ब्रियोच्या क्लीवेजमुळे तयार होतात, तसं इकडे सुद्धा वेगवेगळ्या पार्ट पासून झायगोट पासून जो एम्ब्रियो तयार झालेला आहे त्या एम्ब्रियोच्या क्लीवेजमुळे ब्लास्टोसिस कंडिशनला तुम्ही पाहिलं असेल, ब्लास्टोलाचं जर ब्रेकडाऊन झालं, ब्लास्टोला जर स्प्लिट झाला, तर एका सिंगल ब्लास्टोला पासून दोन ब्लास्टोला तयार होतात आणि दोन्ही ब्लास्टोला दोन सेपरेट नवीन इंडिव्हिज्युअल्स मध्ये किंवा दोन सेपरेट ऑर्गॅनिझम्स मध्ये त्यांचं कन्वर्जन होतं, दोन सेपरेट एम्ब्रियो मध्ये त्यांचं कन्वर्जन होतं. तसंच प्लांट्स मध्ये झायगोटचं फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर फॉर्म झालेल्या ज्या दोन सेल्स आहेत मायटोसिसना, त्या दोन सेल जर एकमेकांपासून क्लीव झाल्या तर पुढे दोन सेपरेट एम्ब्रियोचं काय होऊ शकते? फॉर्मेशन होऊ शकते. आणि दोन सेपरेट एम्ब्रियो म्हणजे दोन एम्ब्रियो जर एका सीड मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात तर त्याला आपण पॉली एम्ब्रियोनी म्हणतो. आता एखादा झायगोटचं क्लीवेज हो, झायगोट व्यतिरिक्त दुसरे जे पार्ट त्या पर्टिक्युलर सीड्स मध्ये प्रेझेंट असतात, पर्टिक्युलर एम्ब्रियो सॅक मध्ये प्रेझेंट असतात, जसं पोलार न्यूक्लियाय, या पोलार न्यूक्लियायचे रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन पोलार न्यूक्लियाय पासून सुद्धा आपण एम्ब्रियोचं फॉर्मेशन करू शकतो. त्यानंतर पोलार न्यूक्लियाय नंतर आपल्याला माहिती आहे न्यूसेलस, या न्यूसेलस पासून सुद्धा मल्टिपल एम्ब्रियोज तयार केले जाऊ शकतात. किंवा आणखी एक स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे ज्याला आपण म्हणतो इंट्युगमेंट, या इंट्युगमेंट पासून सुद्धा एम्ब्रियो फॉर्म केला जाऊ शकतो. तर ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी मध्ये आपण सांगितलं होतं इंट्युगमेंट may participate in the formation of embryo without fertilization. इथे विदाउट फर्टिलायझेशन टाइपचा एम्ब्रियोचं फॉर्मेशन, सुद्धा फर्टिलायझेशन न होता त्या वेगवेगळ्या पार्ट पासून काय केलं जाऊ शकते? एम्ब्रियोचं फॉर्मेशन केलं जाऊ शकते. आणि एकापेक्षा जास्त एम्ब्रियो जर एका सीड मध्ये तयार होत असतात तर त्या पर्टिक्युलर सीड्स पासून तयार होणारे जे ऑफस्प्रिंग्स आहेत किंवा त्या सीडचं जे जर्मिनेशन आहे, त्या जर्मिनेशनच्या वेळेस एकाच सिंगल सीड पासून, बरोबर आहे, एकच सिंगल सीड आहे, अ सिंगल सीड मे गिव्ह राइज टू अ मोर दॅन वन सीडलिंग. एका सीड पासून एकापेक्षा जास्त रोप आपण तयार करू शकतो, सीडलिंग्स आपण तयार करू शकतो, बरोबर आहे. लावली मी एकच सीड आणि त्यापासून 10 झाडं उगवले, 10 सीड्स सीडलिंगचं जर्मिनेशन झालंय. हे कशामुळे पॉसिबल आहे रे? इट इज पॉसिबल ड्यू टू द polyembryony, because a single, in case of polyembryony, a single seed contain a more than one embryo. Each embryo can give rise to a new plant. बरोबर आहे, प्रत्येक एम्ब्रियो त्यामधला नवीन प्लांटला काय करू शकते? प्रोड्यूस करू शकते. लक्षात ते झाली बघ पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन. आणि या पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन सोबत इथं आपला चॅप्टर सुद्धा काय झालाय? फिनिश झालाय. तर आपला पहिला चॅप्टर फिनिश झालाय, पारे सर तुमचा सेकंड चॅप्टर फिनिश केलाय. त्याच्या अगोदर हे 2-3 पॉइंट लिहून घ्या, पाहिजे इम्पॉर्टंट आहेत, एवढंच लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला पॉलीएम्ब्रियोनीच्या बाबतीत. पण तुम्हाला काही कन्सेप्ट सांगतो, त्या कन्सेप्ट बद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. डू यू नो म्हणून तुमच्या बुक मध्ये एक टेबल दिलेला आहे पहा. डू यू नो parthenogenesis is the development of embryo directly from the egg cell or male gamete. parthenogenesis मेल गॅमेट पासून किंवा फिमेल गॅमेट पासून एका सिंगल
फ्रॉम द सिंगल मेल और सिंगल फिमेल गॅमेट काय करणं, एम्ब्रियोचं फॉर्मेशन करणं, त्याला पार्थेनोजेनेसिस म्हणतात. आणि पार्थेनोकार्पी काय म्हणतात, पार्थेनोकार्पी or parthenogenesis can be induced artificially by the spraying of gibberellins. Gibberellin एक पीजीआर आपण त्याला कन्सिडर करतो, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. त्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मुळे तुम्ही आर्टिफिशियली पार्थेनोकार्पी काय करू शकता, इंड्यूस करू शकता. इंडक्शन ऑफ पार्थेनोकार्पी. Agamospermy. Plant produce a seed, but embryo inside it produced without the meiosis and syngamy. मग काय अगॅमोस्पर्मी, प्लांट ने सीड तर प्रोड्यूस केल्या, पण त्या सीड मधला जो एम्ब्रियो आहे तो एम्ब्रियो विदाउट मियोसिस आणि विदाउट सिंगॅमी तयार केला असते. म्हणजे गॅमेटचं प्रोडक्शन न करता, गॅमेटचं फ्युजन न करता काय केले आपण, एक स्ट्रक्चर तयार केले, सीड सारखं स्ट्रक्चर तयार केले. त्या सीड स्ट्रक्चर पासून आपण नवीन प्लांट प्रोड्यूस करू शकतो. त्याला आपण म्हणतो अगॅमोस्पर्मी. प्रोडक्शन ऑफ सीड, but seed contain a embryo which is not produced by the meiosis and syngamy. गॅमेट प्रोडक्शन न करता, गॅमेटचं फ्युजन न करता काय करायचं आपण, एम्ब्रियोचं प्रोडक्शन करायचं, त्याला आपण म्हणतो अगॅमोस्पर्मी. तर अगॅमोस्पर्मी, पार्थेनोजेनेसिस, त्यानंतर पॉलीएम्ब्रियोनिक, अपोमिक्सिस मध्ये बेसिकली 3 टाइपचे अपोमिक्सिस आपण स्टडी केले, रिकरंट, नॉन रिकरंट आणि ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनिक. रिकरंट मध्ये आर्चिस्पोरियल सेल्स पासून एम्ब्रियो सॅक तयार होणं. नॉन रिकरंट मध्ये मेगास्पोर मदर सेल MMC undergo the unusual meiotic division and a haploid embryo sac is produced. चॅप्टर खूप इंटरेस्टिंग होता आणि त्यातले इम्पॉर्टंट पार्ट आपण खूप डिटेल मध्ये स्टडी केले. जसा तुमचा फर्टिलायझेशन नंतर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट असेल, त्यानंतर डबल फर्टिलायझेशन, ट्रिपल फ्युजन, सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट या चॅप्टर मधला डबल फर्टिलायझेशन, ट्रिपल फ्युजनचा पॉइंट सुद्धा आपण डिटेल मध्ये स्टडी केलाय. त्यानंतर पॉलिनेशनच्या अगोदर आपण स्ट्रक्चर स्टडी केले, मेल गॅमेटोफाइटचे आणि फिमेल गॅमेटोफाइट्सचे, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट, पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर, पोलन ग्रेन पासून पोलन ट्यूब तयार होणं, त्याच्यामध्ये 2 सेल तयार होणं, जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल. जेनरिक सेल आपण त्याला म्हणतो, जेनरिक सेल किंवा जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल. जेनरिक सेलचं पुन्हा अगेन डिव्हिजन होऊन 2 जनरेटिव्ह सेल्स तयार होणं, त्या 2 जनरेटिव्ह सेल्सला आपण मेल गॅमेट्स म्हणतो. तर 2 जनरेटिव्ह सेल, त्याच्यानंतर एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि त्याच्यासोबत सायटोप्लाझम असणार आणि पोलन ट्यूब डेव्हलप केलेलं स्ट्रक्चर जे आहे त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट कशाला म्हणतो आपण, एक सेल आहे, 2 सिनर्जिड सेल्स आहेत, एक सेकंडरी न्यूक्लियस आहे आणि 3 अँटीकोडल सेल्स आहेत. अशा पर्टिक्युलर स्ट्रक्चरला आपण फिमेल गॅमेटोफाइट म्हणतो. तर हे गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट, त्यानंतर गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंट नंतर पोलन ग्रेनला ट्रान्सफर करणं, पोलन ग्रेन ट्रान्सफर केल्यानंतर पोलन ग्रेन मधल्या जेनेटिक सेलचं फर्टिलायझेशन होणं, जनरेटिव्ह सेलचं फर्टिलायझेशनची प्रोसेस. फर्टिलायझेशन नंतर एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रियोजेनेसिस आणि एम्ब्रियोजेनेसिस नंतर फायनली सीड, फ्रूट, एंडोस्पर्म या 3 पर्टिक्युलर पार्टची डेव्हलपमेंट होणं. समजलंय? इथं आपला चॅप्टर फिनिश झालेला आहे.
एक्झाम घ्यायची आपल्याला या चॅप्टरवर. कधी देता एक्झाम रे? मंडेला. संडे हो या मंडे. एग्जाम कधी देता? लेफ्ट करू नका, ऐका काय सांगायचं तर. तांगडे, कटारे, सोळंके, खरात. कधी देता एक्झाम रे? काळे, काळे, खरवडे, शिंदे, डुकरे. तो सोमवारी, शनी, उद्या रविवार आहे, सोमवार आहे. सोमवारी मंगळवारी द्या एक्झाम. मंगळवारी 2 दिवस अभ्यास करा चांगला चॅप्टरचा. एमसीक्यू टाईपची आपली टेस्ट असेल. 20 क्वेश्चन असतात, 25 क्वेश्चन असतात. 25 क्वेश्चन 100 मार्क्स साठी. 4-4 मार्काचा एक एक प्रश्न नीटच्या वेटेज नुसार. चला, काय डाऊट असेल तर विचारा, द लेफ्ट करा. मंगळवारी आपली एक्झाम आहे पहा.